मम्मी हे कोण मामी मामी ओरडतय बाहेर. कोण आहे रे तू? तू कोण पण? लयच भारी दिसते ग मम्मी. मला ओळखला नाही. मी गडी घेतलं कुलप होत. कसा आता आला तू? कसा आता आला म्हणजे किती आवाज द्यायची तिथं येडेवानी का ओरडतोय मी. कोणी नाही तिथं बघायला. उतर उतर उतर. काय झालं कमून उतरीत आहे? हे काय लावलंय तोंडाला तो? दादा तुला तर हेच कळत नाही. मला पुरी पसंत केलं पाहिजे ना लगेच. असं माकडावाने तोंड करून फुले पार पांढरण पोरी का पसंत करील? आजकाल पुरीला हेच आवडत. फॅशन आहे फॅशन. फॅशन आहे. कोणती फॅशन तू? आहे ती. आता कसं सांगू की मला त्या पुरींना पसंत केलं पाहिजे म्हणून असं केलंय. हा फॅशन आहे ती. फॅशन असते आजकालच्या पुरीला हेच आवडत. पाण्याची बाटली माग देईन तोंड धुईन चाल. नाही नाही मी नाही धुणार. मी असंच येणार. तुम्हाला नाही कळत काय आतापर्यंत तुला किती पोरी दाखवल्या? माझं लग्न नाही झालं मग तू कसं काय झालं? आता दादा मला माहितीये का मी कसं. आता मला विचारता का? तुम्हालाच माहित असेल मी कसं काय झालो. आणि मग तू कोणाच आहे? म्हणजे तुम्हालाच माहित नाही कोणाचं आहे. अयो कोण आले गावात नवीन पाखरू? आईला तिला ना पटवाच लागते. चांगलं मॉडेल दिसतंय. आता म्हणजे कसं माझी बी लागण्याची सोय होऊन जाईल. काय रे काय बघतोय? काय नाही ते कावळे जास्त आलते निकडं ते बघत होतं. तुला कुठं कावळे दिसतंय? नाही दिसले होते लई आवडले मला ते. कावळे चांगले आवडायची गोष्ट आहे का? ते केस. म्हणजे तू माझे केस बघत होता नाही काय? नाही नाही ते कावळे बी काळे आणि केस बी काळे आहेत ना त्याच्यामुळे ते गडबडीत झालं. मी पहिल्यांदाच बघितलंय. कुणाला? तुला? मला? हा कालच आले मी इथं. इथं राहते काय? हो आमचाच बांगला आहे. नाही मी इकडंच बोकळात हिंडत असतो. म्हणजे इकडंच कामानिमित्त हिंडत असतो ना. मग दिसलं बरोबर. नाही. हा दिसले नाही कधी. का काही प्रॉब्लेम आहे का मग? नाही नाही मला कायच प्रॉब्लेम. आता इथून पुढे प्रॉब्लेम चालू होते ना माझे. हा? चांगलंय. जा मग कुठं? तुझ्या घरी. कशाला? ते काय बोकळ थिंडत होता ते कर ना मग. नाही आता काम सापडलं मला हिंडायचं. बर ठीक आहे जा. इथं नको उभं राहू आई ओरडेल माझी. जा. इकडे ना इकडे ना इकडे ना. मेंटलच दिसतंय. काय ते दे ना मला काय नंबर. मेंटल आहेस का तू? हा? ते कशासाठी मागत होते? हे काम आहे का मला इथं? काम भेटन का? चक्रम कुठला असं कुणाकडे नंबर मागतात का? नाही नाही कामासाठी मागितलं. भेटन का काम इथं? मला नाही माहिती. माझ्या आईला विचारावं लागेल. अहो लय गरिबी माझी लय गरिबी. मी भाकरी खाऊन दिवस काढतो. भाकरी खाऊन हा, दिवस लय गरिबी माझी. मग लोक काय खाऊन दिवस काढताय? मला काय माहित. मी काय लोकांचं बघू. मला उचपात्या करायची सवय नाही. अरे बापरे. हम्म कुठं राहतो तू? इथंच राहतो. इथं कुठं? ते पलीकडे दिसतं का? ते निळं घर नाही त्याच्या पलीकडं पिवळं त्या पिवळ्या घराच्या पाठीमागं बारीक झोपडी ते आहे. झोपडं आहे. हा ते माही. तू झोपड्यात राहतो का? म्हणजे तसं मी तिथं वावर आहे ना आमचं पलीकडून. वावरात बांधलंय ते आणि इकडे बांगलाय मोठा. हा तुला मी काय पागल दिसते का? काय हा? झालं? सकाळी सकाळी तुला मुरकात काढेल कोणी भेटलं नाही का? नाही ना अख्ख्या आयुष्यात कोणी नाही भेटले. तूच काय? भेटल्या. म्हणजे आज तू दिसली ना. इतकी दिवस नाही दिसली. नाही तर तवा चालू असतं कामाला इथं. माझ्या आईला आवाजून विचारते मी काही काम आहे का? कशाला आयला बोलवायचं? आपल्या दोघांचंच काम असतंय ते. काय हा ए काय पण बोलू नको. हे दोन डोळे दिसतात ना असे काढून त्याचे हे करन मी. मग मी कशाने बघू? काय बे पागल माणूस आहे. थांब. मम्मी आय मम्मी आय मम्मी हा बघा आला इकडे. बघ आता माझ्या आई काय सांगते बघ. आई बी भारी दिसते. हा म्हणजे चांगला स्वभाव दिसतो. हा कोण? काय माहिती कोण आलाय काम मागायला. काम आहे का? काम आता काम नाही. आता सध्या असेल तर सांगेल मी. सांगा ना काम. मी करीन ना सगळं काम. आय आय भुसनाळ्या इकडे काय बघतोय? इकडे बघ. तुला काम पाहिजे ना? हा मग इकडे काय बघतोय? नाही ते कामाचीच गोष्ट आहे ना. ती माझी पोरगी आहे. कामाची गोष्ट? म्हणजे काम देणार होते ना. माझी मम्मीला विचारणार होते असं बोलले. आहे का काम? मी सांगितलं ना आता काम नाही. लागलं तर सांगेल. आणि इकडे फिरकायचं नाही. हात काढ. इथे करंट लागतो.
अजूनपर्यंत नाही लागला मला. नाही लागला? हा लाईट गेली म्हणून. हा हा का? चल चालता हो आता. जा. बघा ना थोडंफार असं काय बघायचंय सांगितलं कळत नाही का तुला? थोडं बी काम नाही. अरे सांगल मी लागल्यावर. काहीच नाही धुणे भांडे अरे काहीच दादा नाही. सांगेल म्हणलं ना. जा धुणे भांडे. स्वयंपाकाचं कुठे राहतो रे तू? ते तिकडे घर दिसतं का? हा त्याच्या पाठीमागे एक घर दिसतं का? हा त्याच्या पलीकडे एक झोपडी आहे माही. हा का? बरं ठीक आहे सांगेल हा लागलं का? काय लागल्यावर? काम लागलं का सांगेल मी. हा का? मग आता काहीच नाही. आम्हाला आता कामाला गडी लागला ना हा हे वावरात, मग मी सांगेल तुला. आता गडी आहेत आमच्याकडे कामाला. दिसा ना कोणी आ गडी. कामाला गेले सगळे. अरे एवढी चौकशी करतोयस काय रे? नाही सगळे कामाला गेले, मग इथं कोणी कामाला? मला घ्या ना ठेवून. झाडू मारतो का गोट्यात? हा मारतो ना. हा मग ये 2 दिवसानं सांगते काय त्या. का आता- तिकडे काय बघतोय? चांगलं दिसतंय. इकडे रे असं समोर तू. तुझ्या बापाचं नाव काय? काय ना बापाचं नाव काय तुझ्या? बापाचं नाव आहे. हा कशाला ते नंतर बघून जमायची मग मी तुला एकदा सांगितलं ना. चल इकडे बाहेर ये. हा कोण ओळखीच आहे तुझ्या? नाही का बाई तुझी शपथ मी नाही ओळखत त्याला. ते आपल्या घेतलं मग इथं. असं काय बघतोय घोघरून? काय माहिती लटकलं आणि बघत होत. नाही ते जरा लांब बार. इतके दिवस बघितलं नाही ना. काय ती इथं नसतेस, मामाच्या गावाला असते. हा का? हा ते मामाचं गाव कुठं आहे? काय करायचं तुला लई चौकशी आहेत रे. मामाचं गाव कुठं, खाल्लं काय, पिल्लं काय, झोपलं काय, उठलं काय. हा निघतो का आता? हा ए बुसनाळ्या हा चल निघ. चालता होतो का? हा जातो ना लगेच जातो ना. देऊ का चल निघ. 2-3 मिनिटं ए निघ निघ चल. अजिबात यायचं नाही इकडे. चल तू आतमध्ये. कुठने येते काय माहिती. मॉडेल तो लई चांगली. आई जरा खडूच दिसते. आईला पटू का? नको नको मॉडेलच पटवतो. काहीतरी डोकं चालावं लागेल. तिला ना पाठवल्याशिवाय तर मी राहतच नाही. आता तर हाकलून दिलंय. चला काहीतरी आयडिया करू. अर्चे आपल्याला तर गाड्याची लय गरज होती, पण त्याची नजरच चांगली नव्हती. सारखा कसा बघायचा तुला? बरं आला ना ते आता नंतर विचारायला. आपण त्याला ना कामाला ठेवून घेऊ 2 दिवस. हा काय तुझ्यावर. बरं काय प्रॉब्लेम नाही ना झाला रस्त्याने येताना तुला? नाही नाही क्लास चांगला झाला ना? मस्त झालं. बरं ठीक आहे चालेल. तसे सगळे गावातले पोरच बघत होते माझ्याकडे. येडाय घरपर्यंत आलं. ती जरा चक्रम दिसते. असू दे चाल मग आता. ओ शेख बोला ना. मला काम भेटन का? भेटन ना. भेटन का मला इथं काम? हा अहो तुम्हाला सांगतो, मला जर तुम्ही कामाला ठेवलं ना या दुकानात आहे ना, दुकानात एक वस्तू ठेवायची नाही. असं का? म्हणजे सगळं विकून टाकीन. लाखाचे 12,000 करीन. उलट. अहो म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं. 12,000चे लाख रुपये करीन. हा मला तुम्हाला सांगतो, माझ्या पायात एवढं असं पाय गुण आहे ना माझा. दुकानात पाय ठेवलं गिरायक येतं. आज का म्हणण्याला काय माहिती. ते देणे घेण्याचं बोललोच नाही आपण. किती मग मी आता लोकांकडून घेतो बरं का. तर तुम्ही 500 द्या. 500 लय होते. 300 रुपये रोज देईन. 300 का? हा बरं ठीक आहे 300 तर 300. कसं आहे मला सध्या गरज आहे ना. हा इथं काही ठेवणार नाही. हा का? सगळं इकून टाकलं. चा- मी म्हणजे तुम्हाला सांगतो, मी आता एका जणाकडे होतो, हा पण त्याने मला दुपारूनच काढून दिलं. कमून? मी अख्खं दुकान खाली केलं ना त्याचं. हा का? मला काय माहित पैसे घ्यायचे असते सामान दिल्यावर. नको करू भाऊ इथं. आता तुम्ही सांगायचं मग मला, मग सामान दिलं का पैसे घेत जा म्हणून. चालेल. हा मग कसं आहे, मग मला सांगितल्यावर मी त्याच गोष्टी न सांगता काही नाही करणार आता. हा. आणि त्यांनी हाणलं बी लय होतं मला मागच्या खोलीत येऊन. हा. तुम्ही सांगताना तसं काम करीन मी. हा का? हा मी वाढव काम करीतच नाही कधी. हा ते मला सवयच नाही ना. फक्त जरा मग मला महिन्याला पगार पाहिजे. टाइम टू टाइम पाहिजे. आणि जेवण खावण तुमच्याकडं. जेवण खावण आमच्याकडे. हा मला न्यायला आणायला गाडी तुम्ही आणायचं, न्यायला मला म्हणजे न्यायला यायचं आणि परत सोडवायला बी यायचं. हे असं नाही जमणार राव. नाही ना माझ्याकडे कुठं गाडी आहे मग. हा मग गाडी नाही ना माझ्याकडे. नाही एवढा पगारात असं कसं? मग आता तुम्हाला का कामाला आता मग आहे ना मी इथे कामाला, मग मला थोडं न्यायला आला. बघा माझ्या पाय घेऊन फोन आलाय बघ. गे आहे का तर असं. हॅलो. हॅलो. हा हा दादा इथे पाईप हवी होते आम्हाला बंगल्यावरती. किती? मी अश्विनी बोलते नाही का. हा तर 1 इंच 5 पायची पाहिजे होत्या आम्हाला इथं बंगल्यावरती. चालेल. अर्जंट पाहिजे त्या. हा एक लगेच देतो पाठवून. हो द्या पाठवून. हा हो बघितला का माझा पाय गुण. चालेल. इथं माग बंगल्यावर आहे ना 5 पाईप द्यायचे.
हा का हा लगेच द्यायची लगेच बरोबर लगेच जातो मी हा. कुठे ठेवलेत पाईप तिकडे आहेत का इथं लगेच जातो लगेच ऐकलं का 1 इंची दे पाईप हा देतो मालक देतो 1 इंची देतो पाईप मालकाने गाडी दिली असती तर गाडीवर आणली असती पण जाऊ दे ओ हाय का कोणी हा हा हे पाईप पाईप वाला आणले. आहे. 5 पाईप आणलेत हाय का कोणी हाय 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 आणि तू कस काय रे इकडं म्हणजे कस काय म्हणजे नाही लागत का जातो मग अरे ऐक 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 थांब थांब मी कामाला लागलो तिथं मालक म्हणलं पाईप देऊन ये हा का म्हणजे तू पाईपच्या दुकानात कामाला लागला काय तुम्ही नाही ठेवलं मला हा मग मी लागलो तिकडे कामाला लगेच काम लागलं मग तिथं काय मालक आणि मग तुम्हाला सांगतो मग एवढं थाट आहे तिथं मला घरी आणायला गाडी येते सोडवायला गाडी येते मग आता का नाही गाडी आली आता काय माहिती कमी आली मला म्हणे जवळ जात देऊन ये मग आलो किती हजर आहे रे तिथं मला तिथं ना हा 500 500 हा ए एवढी नाही बर जाऊ दे बाबा कुणी तर आणल्या यात मध्ये हा. मोडचेल गेट मोडचेल वरून घे नीट हे असं घ्यायचं ते गडबडीत घुसलो ना डायरेक्ट हा 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 हळू 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 हा मोडतावर कर नको ठेव इथं इथंच ठेव 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 आणि हे मातीने भरलेत पाईप उचलून आणलेत का कशा आहेत अहो तसं नाही ते जरा पलीकडचे याच्यात होते ना हा आणि जरा ते पावसाचं पाणी लागले त्याला थोडस चिखल ओढायला बाकी काय पुसून देतो मी हा हा पुस पुस ए पुसून दे पाईपा हा देतो ना पुसून मूर्ख कुठला साडी ना अर्चना बोला फडके कापड घेऊन ये तिथलं पटकन ये लवकर ये ए बुसमणा उतर खाली मग आता फुलं आहेत महाग दिसतात का तुला हा चांगले साईडला उभा राहा हा पुसून देतो मी देतो तुम्ही काय काळजी करू नका हा दे स्वच्छ पुसून हा स्वच्छ पुसून देतो तुम्हाला जोडून देतो खोसून देतो कुठं म्हणतात तिथं लावून देतो तू लयच बोलतोय रे नाही मालक म्हणले सगळं काम करून ये. सगळं काम करून हा हा. ठीक आहे मग तुलाच करायचंय थोडीच आम्हाला करायचंय मीच करणार आहे हा किती पेमेंट सांगितलं मालकानं तुम्हाला म्हणलो ना आज खोटं बोललो. अरे पायपीचं किती झालं ते नाही सांगितलं आता तुमचं खातं आहे म्हणलं तुम्ही तुमचं बघून घ्या तुझ्यापाशी काय सांगितलं नाही का नाही मी काय म्हणतो देऊच नका का माझ्यातर्फे राहू द्या तुम्हाला माझ्या काय बोलला डबल बोल माझ्यातर्फे राहू द्या पाईप तुझ्या कामातून कट करून देतो का अगं हे काय आणलं दे ना फडके ऐ, हे घे ह्याच्यापासून इकडे का तू साईडला उभा राहा हे परत कशाला आला ग मम्मी त्या दुकानात कामाला लागले का पाईपाच्या काय मला मी तिथं आहे का नाही आता मग तुम्ही वरून पाणी घेणार का तू का मला काय म्हणून साफ करायला येतं काय माहिती काय 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 नाही देतो ना साफ काय करून काय अहो पाणी पाईपातून जातं ना वरून साफ करून काय उपयोग आहे? अरे पाणी पाईपातून जाऊ दे नाहीतर आतनं जाऊ दे तुला सांगितलंय तेवढंच कर ना लय बोलतोय नाही ए, थांब 2 मिनिटं त्या मालकानं नाही. काय डोक्याला ए शांत बस कशाला मालकाला फोन लावता आजच कामाला लागलोय मी थांब थांब अगं मी काय म्हणते ऐक ना हा तो गडी चांगला कामाचा दिसतोय आपल्याकडे गडी पण नाही ठेवून घे ना त्याला कामाला हा का आणि मग इकडे तिकडे कामाचा माणसं शोधण्यापेक्षा आहे तर काय उगीच हे करते बर ऐक काय तुझं नाव माझं नाव तसं अक्षय आहे. लाडन अक्षय म्हणतात सगळे हा तुम्ही अक्षू म्हणा आम्ही अक्षुपेक्षा काय म्हणत नाही तो 500 देतोय ना मी 600 देते करशील का काम आमच्यात तुमच्याकडे करू हा काम हा म्हणजे काम करतो ना मला तशी गरजच आहे आणि तिथं कसं आहे, मला लय ओझी व्हायला लावतात तिथं मग इथं बसलं बरं आहे काम तुम्ही सांगा ते करीन मी आता काय हे पायपा जोडायच्या पाणी येतंय का बघायचं मोटर चालू करायची जनावराला खायला टाकायचं चारा टाकायचा धारा काढायच्या गोट्यातलं शेण काढायचं मशीन नाही का धारा काढायला मग तुला कशाला कामाला ठेवतोय आम्ही मसने बिसने वापरत नाही आम्ही ओरिजिनल हाताने काढतो दूध 2च म्हशी तू म्हणते म्हणून ना करतो अगं सांगते कामाच्या त्याला ठेवायच्या आधी एवढं धाकधूर राहिले करतो ना मी सगळं काम तुम्ही म्हणता ते काम करतो मी हा, काय म्हणलं मी हा कोणचं काम हे तुम्ही म्हणले ते सांग ना मग म्हशी पिळायच्या म्हशी काढायच्या अरे बाबा म्हशी पिळायच्या नाहीत रे दूध काढायचं धारा धरायच्या त्यांच्या हे उलट सुलट करून ठेवायचंय मला वाटलं म्हशी पिळून वाळू घालायच्या काय मग तुम्ही म्हणता ते करेन काळजी करू नका आता नवीन आहे घे शिकून हो ही शिकवण का मग आता तुला कोण शिकवणार नाही बंगल्याच्या बाहेर गोट आहे तिथंच राहायचं तिथंच खायचं यायचं नाही हिचा बाप हिथं नाही 4 दिवस बाहेर गेले ते आले का तुझी सोय करून देतील कळलं हा
म्हणजे तुमचं नाव इथं नाही 4 दिवस नवरा नाही म्हणायचं, साहेब सर म्हणायचं. बरं, काय शिकवलंय का मालक तुला? मालक नाहीत का इथं? मग 4 दिवस कोण आलते? काय म्हणजे 4 दिवस म्हणजे इथं काय कोण येतं जातं का नाही? गडी माणूस पाहिजे नाही तर मला बोलून घ्यायचं ना आधीच. दे कोमस काढे. तुला कामाला काम पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. कशाला एवढं पुढचं बोलतो? बरं जाऊ दे, तुला काय बोलण्यात अर्थ नाही. तुझ्यासोबत काय वाद घाल नाही. आम्हाला गडीची गरज आहे. तू ये पायपा जोड. पाठीमागच्या गार्डन मध्ये पाणी येत नाही. चल गारचू. चला लगेच चला. हे घे चल. कशाला ठेवलाय तुला इथं? अयो चल की. सर का लागन मला. हे आताच इथं तोडातोडी करायला लागली. नाही ते कसं आहे अवघड आहे ना. कुठं माग का? नाही माग टाकायचे. हा मागत चल. होय ग मम्मी हे होत्याचं नव्हतं करून ठेवायचा. काय आताच माझ्या डोळ्यात घातलं होतं. मला तसं वाटलं. पण जाऊ दे ग, कामाला चांगलं आहे ते. चांगलंय. आणि तू ना वरनं खाली यायचं नाही. तुला काय लागल ते वर मागायचं. तुझा बाप उस्तरा. बरोबर. चल आपल्याला तशी घड्याची गरज आहे. आता गडी गेला सुट्टी. ह्याला फक्त 4 दिवस ठेवायचं आहे. काम केलं ठीक, नाही तर द्यायचं हाकलो. हा चल. तू म्हणशील तसं. हा कुलूप लावलं काय? गडी बिडी ठेवला काय दुसरा यांनी? का मामा आला काय? नसं आला. मामी ओ मामी आयला झोपले काय? इथं गडी आलाय दारावर काय गेटवर यांना कळा ना कसं. मला शक्कल लाडावं लागेल. कसा जाऊ? तोडू का फुले तोडू. कोणी दिसना. असं चढत मला चढायची सवय. गेटवरून किती का उड्या मारलेल्या आहेत मी. द्यायला आईच्या गावात. अयो पहिला दारात पडलो. मामी ओ मामी. अरे पोरगी दिसा ना. मामी ओ मामी. मामी कोण आहे? गडी आलाय गडी. मम्मी हे कोण? मामी मामी ओरडतय. ये बाहेर. कोण आहे रे तू? तू कोण पण? लयच भारी दिसते ग. मम्मी मला ओळखला? नाही. मी गडी. गडी का मला नाही ठेवलोय तुम्ही? काय झालं? कुठे गेलते मामी? ते गॉगल काढ, चष्मा काढ. नाही ते काढीत नाही. ते कसं काम करावं लागतं ना. धूळ उडती, उन्हाने त्रास होतो, कपडे खराब होते म्हणून कामाचे कपडे घातले. युनिफॉर्म आहे युनिफॉर्म. म्हणजे तू आहे का? हा घाबरले ना. ओळखलं का आता? हा ओळखलं. काय कशाला आवाज दिला तू? हे मामी मामी ओरडत होतो. मामी? मग आता कामाला आहे ना मी. मग मामी कोणाला म्हणतो? म्हणलं नातं गोतं जोडावा. बरं असतं ना जोडलेलं. नाही. तू हिशोबात राहा. चल खाली हो. हिशोब करायचं ना. महिना झाला. खाली हो. तुला मी काय सांगितलं होतं? तिकडून गोट्यातून इकडे यायचं नाही. बंगल्या कुणी यायला सांगितलं तुला? आणि गेटला कुलूप होतं. हा कसा आता आला तू? कसा आता आला म्हणजे किती आवाज द्यायची तिथं वेळेवानी कवाचं ओरडतोय मी. कोणी नाही तिथं बघायला. मीच आलो. हा इथं काय येडा बिडा काय? मी कवाचा आवाज देतो. तो कोणी आलं पाहिजे की नाही? तुला काम नव्हतं का ग? यायचं. हॅलो एक्सक्यूज मी, हे आमचं घर आहे, तुझं घर नाहीये. तू बसला कसा आहे? खुर्ची ओढतोय, रुबाब करतोय आमच्यावर. उठ 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 पटकन. तुला इथं राहायचं नाही कामाला? तुला माहित नाही साहेब लय कडक आहेत. साहेबांचा स्वभाव माहित नाही. आला ना तुला इथून लगेच हाकलून देते. तुला काम करायचंय ना? करायचं नाही. व्यवस्थित करायचं ना? हा मग व्यवस्थित काम करायचं, व्यवस्थित राहायचं. आणि मी तुला काय सांगितलं होतं? गोट्यातून इकडे यायचं नाही. मी आली असते ना तिथं, किंवा अर्चनाला आवाज द्यायचा. असं नाही करायचं. तुला वेड्यागत करायचं असेल ना तर तू जाऊ शकतो. नाही साहेब आला मला ना? कामाची गरज आहे ना. म्हणजे कामाची गरज आहे. कामाची पैसे लागतात ना. हा आम्हाला माहितीये तू असं हे करू नको. बर चल जा. ते वांग्याचं भरणं करून घे. अर्चना तू जा ते वांगी तोडून आण. हा भाजी होता. अरे मग आता बरं चल ग. पुस ना या. चल चालता होतो. इष्टी जाईल वांगी तोडून आणत. चल गेलो असतो जोडीनी. हे बुसणार नाही राहत. जास्त दिवस टिकणार नाही काम. जाऊ दे. चल जातो वांगी तोडून आण जा. मला तर वाटतं ते चाराने सट केली. नाही जाते मी. पोरगी पागल झाली मला वाटते. हा हेच घेते. कळत नाही मला. मम्मीला हे पागल आहे का रे तू? काय झालं? सतत माझ्या मागावर काय असतो?
ते भरणं करायचं ना वांग्याचं. तिकडच्या वांग्याचं करायचं होतं. मग हे वांगे नाहीत का? याचं झालंय भरणं. कोण म्हणलं? मम्मी काय ते दरवेळेस कशाला मम्मीला मम्मी मम्मी मम्मी. अरे काय लय खडूची तुझी आई. ए नीट बोल, माझी आई आहे ती. मग माय मामी ना. काय म्हणजे एक गोष्ट सांगू का? खरं सांगतो शपथ, मला तू ना लय आवडते. काय हा त्याच्यात काय घाबरण्यासारखं? पागल झालं काय? तू कुठं मी कुठं? माझ्या आईने जर पाहिलं ना अशा खलबत्यात घालेलं आणि तुला मिक्सर मध्येच काढीन. मी काय विचारतो, तुला भाऊ किती आहेत, बहीण किती आहे? तुला आजारी तर कोणी दिसलं दुसरं? नाही बाप किती आहे? ते बाप कुठं आहे? बाप एकच आहे मला. तुला किती, 2 आहे का? नाही कुठं असते मालक दिसले नाही मामा. माझे बाप्पा सर्व्हिसला आहे. हा का? हा सर्व्हिसला आहे? बाहेर गावी असतात ते जास्त करून. मग इथं कोण असते? माझी आई. मग इथं सर्व्हिसला कोण असते? ते म्हणजे इथं लक्ष द्यायला कोण? 1 मिनिट, काय म्हणाला तू आता? काही नाही मी कशाला काय म्हणू, मला काय करायचंय? शेती किती आहे? तिकडे बघ ना, हा तिकडे जी दिसते ना हा ती आमची, हा आणि ही इकडे दिसते ना ती आमची नाही. हा का? म्हणजे किती एकर आहे? मला 18 एकर शेती आहे आणि मी एकुलते एक आहे. भाऊ नाही बहीण नाही, त्याच्याशी तुला काय करायचं? तू गडी आहे ना, मग गड्यासारखं राहा ना. नाही मला नवऱ्यासारखं राहायचंय. काय बोलला? त्या म्हणजे लग्न करायचंय मला तुझ्या संग. डायरेक्ट बोलतो. काय बोलला? डायरेक्ट बोलतो. मम्मी कसं? अयो लवकर ये मम्मी. आता काय करणार? काय झालं? या मला मागणं टाकतो लग्नाचं. काय नाही, काटा टोचला वाय. तुला किती वेळ सांग, काय काम आहे हिच्यापाशी? काय म्हणजे काट्याने टोचला. वांग्याचा काटा टोचला. म्हणलं मग मम्मीला कशाला बोलवती? सांगितलं सर, तुला किती वेळ सांगितलंय माझ्या पुरीपाशी जवळ येऊ नको. काय असतं चिटकायचं काम आहे तर? मी कोणा चिटकलो का अजून? तो विचारतोय माझ्याशी लग्न करशी का? काय मग आता डायरेक्ट विचारणं बरं भाऊ असतं. बहीण जमीन जागा आता बाप कुठं राहतो सगळं विचारून घेतलं त्याने माझ्याकडून. विचारायचं काम असतं माझं. कसं आहे? तुझा मूड दाब बसवला. आयो 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 कुठं काय नाही ना केलं? मला काय नाही केलं. किती लापट आहे. जाणार आहे जा, आमच्यात काय काम बिम नाही तुला. निघ. नाही ते तिकडले वांगे दाखव. याच्यात तर- मूड दाब बसवला. काय बाई बरं मला तरी काय करायचंय? मी जातो तिकडल्या वांग्यात भरणा करा ते. चालता हो. कसलं लापट आहे ग ते, जातच नाहीये. बाई ह्याचा तर माझ्यावर काय भरोसा नाही. हे काय कमी जास्त करायचा तुझा बाप आहे बाई उस्तर. तुला कळतं का तू काय बोलते? त्याचा तुझ्या भरोसा नाही म्हणजे कशाला भरोसा नाही? तुझा त्याच्यावर भरोसा नाही असं असं मला म्हणायचं. मग किती जाय नाही जाय ना, किती हाकललं तर जाते का आता? होय तुझा बाप उस्तर सावधच राहायला लागतंय. आय बुसनाया चालता हो घरी. नाही तिकडे मोटर चालू केली, ती भरणं करून घेतो वांग्याचं. आम्ही दुसऱ्या गाडी लावतो, तू जा. नाही मीच थांबणार इथे, मी नाही जाणार. आता ह्यानं ना वांग्याच भरीत करते बघ. चल ह्याला कशी काढते बघ. आय बुसनाया रे इकडे या. आय बुसनाया इकडे. नाही मोटर चालू, मी येत नाही. आता येतो थोड्या वेळाने तुमच्या पोरीला भेटायला. मला भेटायला नाही आता ना ह्याला ना तुझा बाप आला ना काढूनच टाकते. पाणी तर पोचलंय बरं का सगळीकडे, पण माझे हृदयाचे बोल कधी पोचायचे त्या पोरीला? मला लय आवडली. आता काय करा, तिची आई सारखी मध्ये येते आणि नुसतं वाचकते माझ्यावर. काहीतरी डोकं चालावं लागेल. हा काय करू काही कळत नाही. अरे कोणाचा फोन वाजवतोय आता, कोणाचा आला काय माहित मध्ये. अयो आता काय खरं नाही. आपण कशाला फोन लावला आता? मला कळाला होता ना मोकर आणीन. आता काही खरं नाही. आता काय करू? अयो आता काही खरं नाही. आता मला ते हॅलो हॅलो अक्षा, कुठे आहे तू? मी आपलं ते मित्राच्या घरी आहे. मित्राच्या घरी 4 दिवस झाले, तू गेलाय तपास नाही तर. ते जरा त्याचं लय अर्जंट काम होतं आणि त्याला जोडीलाच कोण नव्हतं झोपायला. अरे त्याचं काय अर्जंट काम होतं? तो हे अर्जंट काम आहे. आपल्याला जायचंय, कुठं जायचंय? पोरगी बघायला जायचंय. तुला कुठं जायचंय? पोरगी बघायला? हा लगेच जायचंय का? मग लगेच येऊ का? 4 दिवस झाले फोन लावतो मी तुला, आताशी फोन लागलाय तो. लगेच ये पटकन. मी आलो मारणार नाही ना मला? नाही चांगल्या कामाला काय मारेन तुला. पोरगी बघायला जायचंय. मग तिकडून आल्यावर मारायची नाही ना? मग
नाही मारित, लवकर ये. बर येतो. हा ठेवा. हा. अयो मला ती ही पोरगी आवडली. बापाने मस्त दाखवल्यात, पण आता कशी दाखवतो काय माहिती. नाही गेलो तर बाप तंगड मोडून ठेवीन. जावं तर लागेल. तिचं कसं करू. जाऊ द्या, एक काम करतो, बघायला जातो आणि तोंडवर म्हणतो मला पसंत नाही म्हणून, आणि परत इकडे येतो. असंच करावं लागेल. आवाज नको करू, मला न सांगता जावं लागेल आता गपचीप इथून. बघतो नंतर आहे पुरीकडे. पहिल्या बापाकडे जावं लागेल, नाही तर बाप ना मला चांगला उलट टांगून सोलीन. कोण नाही ना. आईला कुलूप कमन लावून ठेवते काय माहिती कोण येते काय ना. बरं झालं दोघी माहिले की घरातच आहेत. जातो, जसा आलो तसाच जातो. पाडायचं वगैरे बरं. आवाज नको करू, नाही तर कळान त्यांना. हॅलो, काय नाही, झोपली होती हो. काय डोकं दुखतंय जरा. काय पाहुणे, मग तुम्ही केव्हा येणार आहे? हा का, काय म्हणताय? हा का, अयो 30 एकर जमीन. बरं बरं चालतंय, ठीक आहे. त्यांचा पाहुणचार करते ना. हो हो. काय ग? हा ते पोरग चांगलं आहे का पण? हा 4 गाड्या पोकले. हा होय, मग तर लय भारी झाले की अर्चनाचं. हा लगेच ओरकून टाकू, पण तुम्ही नसताना कसं हो. हा बरं बघून जातेली, मग तुम्ही आलं का बघू आपण. बाई बाई एवढी प्रॉपर्टी म्हणल्यानंतर लय बाई मला तर काय सुसनायचं हवं. लय भारी झालं. 2 बंगले काय बोलताय? स्विमिंग पूल बंगला. अगं बाई होय. गोर आहे का पोरग? हा का, म्हणजे जाऊ द्या. पण तुम्ही या 2 दिवसात काम उरकून जाऊ द्या. त्यांना बघून मी चांगला पाहुणचार करते. अहो अहो ठीक आहे. पोचतील का 1-2 तासात? अर्चना बरं बरं. कोण आहे ग? कुणाशी बोलते? तुझं पप्पा आहे कोण आहे? मग द्यायचं ना माझ्याकडे बोलायला. ठेवला फोन. बरं ऐक, काय म्हणे? पोरग ये लागले बघाय तुला. काय पोरग अजून शिकूच राहिले, कुठं पोरग बोलवताय तुम्ही? बाद झालं, शिक त्यांच्या घरी. उर आवर, जा कपडे बदल जा. काय उरक? मी नाही उरकल रे का, मी असंच बघायचं असं तर बघू दे. तू तर ना पोरले आगाव आहे बाबा. खरंच तुझ्यावरच गेले. आले का माझ्या फिरून? मग बाजू आल्याची का मी? तुझ्या देव काय बोलते कळतं का तुला? आवर पटकन. पंचजन्माचं पाप केलं होतं काय माहिती. मा बाप जी भेटली मा बापाला. हा हा, मी होती म्हणून एवढा मोठा तुमचा परपंच झाला आणि तू जलमली, नाहीतर कशाला फायदा झाली असती. गेली तरी कान माझ्याकडे इच्छे. उतर उतर उतर. काय झालं, कमून उतरीत आहे? हे काय लावलंय तोंडाला तो? हा दादा हा, तुला तर हेच कळत नाही. मला पुरी पसंत केलं पाहिजे ना लगेच. असं माकडावाने तोंड करून फुले पार पांढरण पोरी का पसंत करील? आजकाल पुरीला हेच आवडत. फॅशन आहे, फॅशन. फॅशन आहे. कोणती फॅशन तू? आहे ती. आता कसं सांगू की मला त्या पुरींना पसंत केलं पाहिजे म्हणून असं केलंय. हा फॅशन आहे ती. फॅशन असते आजकालच्या पुरीला हेच आवडत. उतार खाली. नाही 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 हा नाही जायचं. मग कॅन्सल. घरी जाऊ. नको जाऊ. मग पाण्याची बाटली माग देईन, तोंड धुईन, चाल. नाही नाही मी नाही धुणार. मी असंच येणार. हा असंच येणार. काय तू ऐकानच बघ. चल हा गिरावून दरवाजा. वाट बघत असते पाहुणे गव्हाची. चला चल. तुम्हाला नाही कळत आजकालची फॅशन. पुरीला असंच आवडत. तुम्हाला नाही कळत काय? आतापर्यंत तुला किती पोरी दाखवल्यात मी. तुझ्या पुढं माझे डोकं आऊट झाले. मग काय करू? मला नाही पसंत. काय पसंत नाही तुला? किती पोरी दाखवल्यात आतापर्यंत? मग तुम्हाला पसंत, तुम्ही करून घ्या लग्न. माय झालेलं नाही का लग्न? मग मला काय बळजबरी करता? माय लग्न नाही झालं, मग तू कसं काय झालं? आता दादा हा. मला माहिती आहे का मी कसं. आता मला विचारता का? तुम्हालाच माहित असेल मी कसं काय झालो. आणि मग तू कोणाचा आहे?
म्हणजे तुम्हालाच माहित नाही कोणाचं आहे? हा, मग माझा आहे ना. परत म्हणतो तू कसं काय झाला? मग मला कसं काय विचारतो तू कोणाचा आहे? म्हणजे मी तुमचा नाही. माझा नाही मग कोणाचा आहे? मग तुम्ही कसं काय विचारलं मला तू कोणाचा आहे? आईला सांगतो घरी गेल्यावर. काय डोक्याच्या गोळ्या संपल्या काय तो? तुम्ही आता पोरी बघाल ना आईला सांगतो काय तुला? आईला तुला रेटायला लावितो आता. कमन हे काय तोंड केलंय? दादा फॅशन आहे, कसं नाही कळत? फॅशन आहे आजकाल आवडत आहे. आता मी माय ना हात टेकलेतोय पुढं. ही शेवटची पोरगी दाखवणार नाही तर असाच राहील. असंच राहीन मी. मला आवडणारच नाही तर मला आवडलेली एक जण ते सगळ्यात लग्न करणार. काय बोलतो? काय मी कुठं काय बोललो का? म्हणजे मनातल्या मनात मी बोलायचं नाही. काय चाळ करतो काय तोंडात? आलंय जवळ आता. गेट लावलेलं आहे. उतार खाली. गेट उघाड. उतार. एवढं काम नको तुला. इथं आहे का? हा उघाड. आज बघ कुलूप ऐक काय. अयो दादा इथं आहे का? हा इथंच आहे. उघडू का? हा उघाड. घरी जाऊ ना. अरे उघाड आज जायचंय. बस गाडीत बस. कशाला आता आलोय ना. छाप मध्ये गेलो पाहिजे आता गाडीत. का मग कॅन्सल करू ना. कॅन्सल नाही तुला पासच केलं पाहिजे आता. तू शेवटची सोयरी की मग हात टेकलेत आता तो आहे पुढं. डायरेक्ट घरात घाला ना. घरात काय लागतं उभा करतो. घरात गाडी घालते असतात का? छाप पडली असते ना. छाप मग आता दिसणार नाही त्यांना. उतार उतार खाली चाल. दरवाजा लावून घे. चल इधर. कशाला? ते तोंड साफ करायला नाही ना राहू द्या. राहून द्या का? चल मग. तुम्ही काय आम्हाला बसा म्हणानात उठा म्हणानात. ओळखलं नाही का? नाही आंध्र बाळा बसायला. चुकलो काय? नाही तुम्ही बोला ना कसं काय? प्रवास चांगला झाला का? हा प्रवास चांगला झाला. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बसा ना बसा. तिकडं नाही इकडं इकडं बसा. इकडं इकडं बस. इथं बस. चपलावर चालले ते. हा हे असं काय करतोय? दादा हा झालं का? खाली बस. बसा ना पाहुणं. बस पाणी खाली. आण बाळा. हा बस. पाहुणं. दादा हा बाई डेंजर दिसते जरा. नाही बस. हाय मला. बस बस खाली बस तू. ते मोडलंय का कुठं कमरा? नाही ते काय झालं आता उतरताना दरवाजा लागलाय त्याला. लागलाय. हा बरं पाहुणं बसा आले. हा हा काय होत? काय 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 होते म्हणजे हा आता कसं सांगू तुम्हाला? तू आता इथं चव घालतो म्हणजे शेवट आहे बरं का तुझी सोयरी. मग मला खरं सांगू का? हा अगं ती तर ती बुसणारा दिसते. आपल्यात कामाला होता ती गडी कामाला. मला तोच डाऊट येतोय. अगं तो त्या अक्षय आपल्यात कामाला येते. हा गडी म्हणून. हा काय काय कळलंच मला तर. शांत बस. मला काय वाटतंय तुझ्या बाला फोन लावते आणि विचारते. विचारू का? विचार पटकन थांब. का लाव करू शांत बस. हॅलो ती पाहुणे येणार होती. तो गडी आपल्यात कामाला होता. हो आज 4 दिवस झालं ठेवला होता. तो गडी कोणतो पोरगा सांग. ती अक्षया. हा त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी. मग त्यानं काय नाटक केलं का आपल्यात यायचं? अहो नाही हो. ते काम केलंय आपल्यात 4 दिवस त्यानं. हा का? त्याच्याकडे लय प्रॉपर्टी वाटतं. हा मग बंगला गाडी कोकलेट पॉकलेट सर्व आहे. काय त्याच्याकडे करायचं? जाता चढायचं नाही. आपल्या गडी कशाला राहिला मग? ऐका ते तर मग आपल्या अर्चनेवर लाईन मारत होता का काय? हा नक्की तसंच काहीतरी असेल मला वाटतंय बघा. हा का? बरं ठीक आहे. हा थांबा 2 मिनिटं ठेवा करते. मी काय म्हणते ऐक माझं. आपण आता बाहेर जाऊ. काय काय नाही बघू. त्याच्या मनात काय चाललंय ते बी जाणून घेऊ. असं त्यांना बाहेर बसून योग्य नाही वाटत. बरं चल चल चल. दादा हा खरं सांगू का? हा आपल्याला इथं मार खावा लागेल. काहून? मला तर खावाच लागेल. माझ्या बरोबर तुलाही खावा लागेल थोडाफार. कमून पण. ते नाही सांगता यायचं. ते जरा अवघड आहे. हा काय अवघड आहे? हे असं काय करतोय? हो याला काय अक्षय काय होतंय? अक्षय
हा? आय अक्षा ओळखले आम्ही ओळखले. काका तुम्हाला काय ते मिसअंडरस्टँडिंग झाली तुमचं पोरग नसन आमच्याकडे गडी म्हणून कामाला आहे. आता माय पोर काय हा विचारा त्याला. हा तो गडी म्हणून कामाला आहे हा म्हणजे माय पोरग मला ओळखत नाही का? तुमचंच आहे मी. आता गाडीत तरी म्हणलो होतं गाडी तुम्ही ते म्हणलं काय म्हणते गडी म्हणून तू कामाला? आमच्याकडे गडी म्हणून कामाला आहे. तुझं नाव अक्षय आहे ना? ओळखलं का? एवढं मेकअप करून बी कस काय ओळखलं यांनी? हा तुला काही सांगितलं नाही मार खाल्लं. तुम्ही हे शिकवलं का तुमच्या पोराला? हे शिकवलं? होय. दादा दादा इथं कोण कामाला राहिलं? हा चव घालतो का माही? नाही नाही घालतो. नाही 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 कशाला घालू? नाही ना काही नाही काही नाही. इथं मारामारी करू नका. काय? 4 दिवस तुमचं पोरग आमच्या इथं कामाला होतं आणि तुम्ही ये. काय इथं शिकवता आम्हाला येऊन? तुमच्याकडे कामाला? मग अरे बाई आमच्याकडे चळता चळायचं नाही. 25 माणसं आहेत माझ्याकडे कामाला. हो न काका हा? आमची तर कशाला कामाला होतं विचारा. त्याला विचारा. हात तोंडाने विचारा. हाताने पण विचारते का? होय. हाताने नीट केल्याशिवाय तू तोंडाने बोलशील का? सांग. ते खरं सांगू का दादा? हा यांची पोरगी ही हा हा, ते माहितीये मला यांची पोरगी ही. आणि ही पोरगी यांची. हा मग काय शेजारची नाही यांचीच आहे. ते मला ना आवडली होती म्हणून काम. अरे, आवडली पण ते तिच्या वडिलांनी मला फोन केला ते लांबून पाहून येतलेच आहे. तो हे काय केलंय मला काय माहिती. मला काय माहिती आपलं गुतुडा आहे म्हणून. आपला आय, तुला कळतं का गुतोडा आणि सुतोडा आला थपडभर पावडर लावून तोंडाव. तुला घातलं आम्ही ओळखणार नाही. अक्षय त्या दिवशीच मी तुला ओळखलं होतं. तू कशासाठी आलाय? ते पाऊंडर मी काय तुमच्यासाठी नव्हतं लावून आलो. मग मला पुरेला नापसंत करायचं होतं म्हणून पाऊंडर लावलं होतं. पण मला काय माहित दादा इकडेच घेऊन येईन. ते कसं आहे ना मी वांग्यात होतो ना. दादा फोन आलता पोरगी बघायला जायचं म्हणून. पण मला ना ती पोरगी नापसंत करायचं होतं. म्हणजे मला काय माहित दादा इथं आणणार आहे. खरं सांगू का मला तुमची पोरगी लई आवडते. मला तेव्हा बघितलं तेव्हाच आवडली ती म्हणून मी इकडे कामाला आलतो. मग तुला एवढं नाटक करायची काय गरज आहे? तेव्हाच खरं बोलायचं ना. अरे नालाय का तो मला सांगायचं ना मग. कस काय सांगणार? कस काय सांगणार? मग तुम्ही मारित लगेच असं धापा धापा. आता पाहुणे रावळे बघत नाही सापा सापा मारला मला तुम्ही. धपा धपा म्हणजे आता तो 50 पोरी नापास केल्यात मग मी तुला मारायचं नाही तर काय करीन? म्हणजे मी एककन्वी आहे. नाही पण तू पसंत आहे. ते पसंतच करीत नाही. मस्त प्रॉपर्टी आहे सारं आहे पण असं उंदरावानी चाळ आहे त्याच्या अंगात. ते आता कसं माकडावानी लावून आले. तरी मी म्हणलंय काय आहे सारे वाटत. रुमाल पुसायला गेलं कुठं टाकलं ते रुमाल? पडला. पडला का? ते पहिले पिठाच्या गिरणीत कामाला ठेवलं होतं तुम्ही. पिठाच्या गिरणीकडे आमच्याकडे 25 लोक कामाला आहेत आणि त्याला काय आला पिठाच्या गिरणीत? बरं ते विचारा ना घ्या ना होते ना घ्या ना जुळून पटकेस लोक जुळून घ्यावंच लागणार आहे. पाहुण्याचं आमचं झालंय सारं बोलणं. मम्मी मी काय म्हणते जाऊ दे आता त्याने माझ्यासाठी एवढे पापडे बेले एवढ्या 50 पोरी नाकारलायत. पण जाऊ दे तुला पसंत आहे ना? आहे ना पसंत? हा बरं ठीक आहे टाकू उरकून करते तुझ्या बाला फोन. मस्त ना. आता त्यांच्या वडिलांसंग आहे ना इच्छा सारं बोलणं झालेलं होतं. फक्त तुमचा पसंतीचा विषय राहिला होता. पण तुमच्या आधीच पसंती आहे ते मला नव्हतं माहिती. नाही आधी नव्हती आता केली मी पसंती. तो मला आधीपासून हे करत होता. आधीपासून पसंत होती मला. पास आहे ना आता. हा संसार परपंच तुम्हाला करायचा आहे. मीच करणार आहे. हा बरं झालं आता माझं काम यशस्वी झालं. हा हा बाई पोरग आहे ना माझं एकुलता एक ही प्रॉपर्टी मी म्हणतो होता किती काय बी जात तुला आहे ना लेकी सारखं होईन मी. हा मला तितकंच लागतं. प्रॉपर्टीचं काय माझ्या इकडे पास जाता जाणे मी एकटी आहे की. इकडे भरपूर आहे तसं काही नाही. प्रॉपर्टी पशी काय नसते. मन जुळले त्याला मत. बरं दादा जाऊ का आम्ही दोघं जाऊन करून येतो काय लग्न. आम्ही नाही का लग्न लावून द्यायला. मग कधी लावायचं तुम्ही बोलण्याची वेळ घाली तर नुसता. असं तुमच्या दोघात लग्न होत असतं का? 4 माणसं लागत आहेत. नवरा बायको तर 2च असतात ना. नवरा बायको 2 पण लग्न लावायला माणसं लागत आहेत ना. कशाला ते लोक येतात खातेत पितात आणि वरून आपल्यालाच नाव ठेवतात. लय लोक बोलायचे नाही काय नाही कशाला खर्च करता. एवढी प्रॉपर्टी ना राहू दे ना जपून ठेवा ना जरा. लय लोकात नाही मी 4च लोकात लावायचं सांगितलंय. 4 लोक बी लय खातेत आणि तेच नाव ठेवतात 4 लोकच. मग तुला काय डोक्यात? दोघं तुम्ही दोघं ते यांचे म्हणजे मामा येतील ना. हा येते मामा येते ना तुम्ही आणि आई आणि तुम्ही ना आम्ही बस. आता लय होताळा मग घेऊ करून. ह्याला म्हणतात उतावळा गुडघ्याला बाशी. आता तसं आईच काय झालंय ती बऱ्याच देच बरं चला चहा पाणी करू, आता चला. ते खुश झालंय चांगलं. चाल हा चहा पाणी. हा इतर ठिकाणी तर काय कधी घेत नव्हता पण आता तरी घे. गोड तोंड कर. चाल ये चल त्यांच्याच घरी.